नमस्कार मंडळी, मी जयदत्त पालवे आणि स्वागत आहे तुमचं वायफाय चॅनलच्या अजून एका नवीन मराठमोळ्या व्हिडिओमध्ये। तर मी आत्ता जस्ट आलो आहे लालबागच्या राजाचं आणि मुंबईच्या राजाचं मुखदर्शन घेऊन। तर आज 5 सप्टेंबर आहे आणि 7 सप्टेंबरला बाप्पाचं आगमन होणार आहे, त्यामुळे आज फक्त मीडियाकरिता मुखदर्शन आयोजित केलं होतं। आज खूप सारी पब्लिक आली होती, मुंबईच्या राजाला सुद्धा, लालबागच्या राजाला सुद्धा। माझी काय फजिती झाली आणि माझा कसा एक्सपिरियन्स होता हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळेलच। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। हा बघा किती जोराचा पाऊस चाललाय। 6 वाजलेत, इथे गाडी उभी आपली बाईक। मी जसा बाहेर पडलो ऑफिसच्या आणि धोधो पावसाला सुरुवात झाली। मी 7:15 लालबागला पोहोचलो। तर हिल्ला टॉवर हे आणि त्याच्यात पायथ्याशी आपण स्कूटी पार्क केले पोलीस व्हॅन मागे आणि सरळ आता निघालो आहे आपण मार्केटमध्ये। तर मार्केटचा जो हा माहोल होता तो बघून माझा दिल खूप खुश झाला। त्यात पावसाने भर टाकली। स्वतःचा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला पण काही जमलं। अनाउन्समेंट झालं, प्रथम दर्शन मला यायला थोडा उशीर झाला, प्रथम दर्शन झालेलं आहे। तर मी जस्ट रोड साईडलाच होतो आणि मला टीव्हीवर लाईव्ह दिसत होतं की लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन झालेलं आहे आणि कर्टन परत खाली येत होते। त्यामुळे मला असं वाटलं की परत एकदा दाखवतील, म्हणून मी धावत घाई करत आतमध्ये गेलो। पण काहीतरी ग्लिच झालंय। तर हा असा भव्य गेट होता लालबागच्या राजाचा। बघून असं मला राजस्थान साईडची फील येत होती। रोडच्या त्या साईडला जाऊन सुद्धा मी मग एक फुटेज तुमच्यासाठी काढायचा प्रयत्न केला। खूप सुंदर असा देखावा बनवला होता। दरवर्षी नितीन देसाई हा सेट बनवतात, पण यावर्षी त्यांचा मृत्यू झाल्यामुळे कदाचित दुसऱ्या कोणीतरी हा सेट बनवला असावा। तुम्हाला जर माहिती असेल कोणी बनवलं तर खाली कमेंट करून तुम्ही मला त्यांचं नाव सांगा। माझं मन थोडं नाराज झालं, पण मी तरीसुद्धा आतमध्ये शिरलो। मसाला गल्लीमधून पुढे चालू लागलो आणि इतका सुंदर असं मला ते कलरफुल सगळं असं बाजूला बघून ना खूप भारी वाटत होतं एकदम। तर ही आहे लालबागची मसाला गल्ली। इथे मसाल्यासाठी ही फेमस आहे आणि जेव्हा राजा येतो तेव्हा ह्या गल्लीमध्ये 11 दिवस ते शॉप्स बंद करतात। फायनली मी त्या स्पॉटवर पोहोचलो जिथून प्रथम दर्शनाचे फोटो आणि व्हिडिओ शूट करतात। पण माझं दुर्भाग्य असं की मला राजाचं दर्शन झालं नाही, त्यामुळे मी थोडासा नाराज झालो आणि बराच वेळ तिथे थांबून राहिलो। ऑलमोस्ट अर्धा तास मी थांबलो तिथे, 20-25 मिनटं थांबून राहिलो। तरी पण मला वाटलं की एक होप्स मनामध्ये होते की यार परत एकदा दाखवतील, परत एकदा इतकी पब्लिक आली आहे तर दाखवतील। तर झालं असं की 1 तास दर्शन ते अवेलेबल करणार होते सगळ्यांसाठी, पण प्रॉब्लेम असा झाला की खूप गर्दी वाढली, प्रचंड गर्दी वाढली। आणि तिथल्या पब्लिकने सांगितलं मला, काही सांगतात की 5 मिनटातच त्यांनी परत कर्टन खाली घेतलं, कोणी सांगत होतं की 20 मिनटं होतं, कोणी सांगतात की 25 मिनटं होतं। तर ते मला माहिती नाही किती वेळ होतं। त्यामुळे तिथून मी निघालो। तर हे फोटोज आणि व्हिडिओज तुम्ही जे बघतायत स्क्रीनवर, तर ते माझ्या ऑफिसमधल्या कलिगने माझ्याबरोबर शेअर केले होते। तर तो माझ्या आधी पोहोचला तिथे, 6:30 पावणे 7 वाजल्यापासून तो तिथे अवेलेबल होता। त्यामुळे त्याने हे फोटोज माझ्याबरोबर शेअर केले, त्याने हे व्हिडिओज माझ्याबरोबर शेअर केले। तर तुम्ही बघू शकतात। लालबागच्या राजानंतर आम्ही निघालो मुंबईच्या राजाकडे आता आणि रस्त्यात या बाप्पाचं दर्शन झालं आणि पोहोचलो मुंबईच्या राजामध्ये, म्हणजेच गणेश गल्लीमध्ये। तर गणेश गल्लीमध्ये उज्जैन महाकालेश्वर मंदिर त्यांनी रूपरेखा आखली होती आणि प्रचंड अशी गर्दी तिथे होती। त्यामुळे काय करावा हा प्रश्न माझ्यासमोर पडला, कारण ही गर्दी बघून
आम्ही ॲक्च्युली आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण आतमध्ये आम्हाला अजिबात जागा मिळाली नाही, त्यामुळे मी बाहेर आलो. इवन मीडियाचा सेक्शनसुद्धा खूप फुल झाला होता आणि लोकांची प्रचंड गर्दी होती. डेकोरेशनच्या बाबतीत गणेश गल्ली आपल्याला कधीच नाराज करत नाही. त्यांचं डेकोरेशन म्हणजे एकच नंबर. शेवटी गर्दीला वैतागून आम्ही बाहेरच्या सेक्शनमध्ये आलो, जिथे खूप सारी पब्लिक ऑलरेडी होती आणि तिथे लाईव्ह गणपतीचं दर्शन दिलं जाणार होतं. तर हे सुरू झालं. तर हे आधी जो त्यांनी देखावा केला आहे त्या जागेचं महत्त्व आणि स्टोरी चालू होती आणि त्यानंतर त्यांनी गणपतीला रिव्हील केलं आणि अशी काहीशी या वर्षीची बाप्पाची मूर्ती होती. मी दरवर्षी मुंबईच्या राजाच्या दर्शनाला जातो, पण ह्या वर्षीची मूर्ती इतकी सुंदर होती, मला खूप आवडली. म्हणजे आत्तापर्यंतच्या सगळ्याच मूर्त्या छान होत्या, पण ही माझी सगळ्यात फेवरेट मूर्ती होती. एक नंबर आहे. तर गणेश गल्लीमध्ये 1 तास तुम्हाला दर्शन अवेलेबल होतं, त्यामुळे आम्ही थोडा वेळ बाहेर आलो, थोडा वेळ टाईमपास केला आणि त्यानंतर 7:45 वाजता पुन्हा आतमध्ये शिरलो आणि आम्ही मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं मीडिया सेक्शनमधून. गणेश गल्ली मैदानात अवतरणारे 12 ज्योतिर्लिंगांपैकी तिसरं अतिशय खास शिप्रा नदीच्या काठी असलेलं स्वयंभू ज्योतिर्लिंग म्हणजे उज्जैन महाकाल. तर आता तुम्ही जिथून बाप्पाचं दर्शन घेतलं तो होता मीडिया सेक्शन आणि तिथून असा काहीसा हा नजारा होता. खाली बघू शकता आता खूप गर्दी कमी झाली आहे. आधी हा पूर्ण पॅच कोपरा भरला होता. तर असा काहीसा माझा आजचा एक्सपिरियन्स होता. ऑफिसमधून थोडंफार लवकर निघालो होतो. आज खूप दगदग झाली, पण असं दमल्यासारखं नाही वाटलं, एकदम रिफ्रेश होतो. आणि आजच हा व्हिडिओ शूट पण केला आहे आणि एडिट करून कदाचित आज किंवा उद्यापर्यंत अपलोड होईल. तर चला मग, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.